फुटिंग काढताना स्टार्टिंग जी असते ती या पद्धतीने केली जाते. तर ह्या चारी बाजूने कमीत कमी 3 फूट बाहेर जे आपला प्लॉट आहे त्याच्या 3 फूट बाहेर बांबू असे रवले जातात आणि त्याच्यावर एक पट्टी मारली जाते. पूर्ण चौकोन अशी पट्टी मारली जाते. त्याच्यानंतर एक साईडला जो आहे तो गुनिया घेतला जातो. आता ह्या साईडला आपण गुनिया केलेला आहे. तर गुनियानंतरनं हे जे बाजू आहे त्याच्यानंतर हे सगळे म्हणजे पट्टीवर मार्किंग होतं या टाईपमध्ये. आता हे कॉलम नंबर आहेत 16, 18. त्याच्यानंतर हे सगळे फेस आहे या साईडचा. त्याच्यानंतरनं हे सगळे डायमेन्शन घेऊन बरोबर बॉक्स कॉलम काढलेले आहेत. आणि त्यांच्यानंतर हे सगळी अशी प्रोसेस आहे. गुन्ह्या फिक्स झाल्यानंतर हे सगळे कॉलमचे सगळे प्रॉपर कॉलम वगैरे आणि त्याचे डायमेन्शन घेऊन हे सगळं केलं जातं. त्याच्यानंतर पाण्याची टाकी केलेली आहे, कॉन्क्रीटमध्ये आहे. आता या टाईपमध्ये काही ठिकाणी सगळे टोटल पूर्ण खाली एस्कॅव्हेशन केलं जातं आणि काही ठिकाणी फक्त कॉलमच्या जागी खोदले जातात आणि तेवढाच कॉलम तिथं केला जातो. नंतर तो मुजवला जातो. त्याच्यानंतर बांधकाम केलं जातं. बाजूने बांधकाम होईल, जे बाहेरचे आउटर कॉलम आहेत त्या साईडने बरोबर बांधकाम होऊन जाईल.